मिंदे व भाजपचा मस्तवालपणा गाडून महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडून आला। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले स्टेटमेंट। बदनापूर अंबड हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण 2014ला भाजपचे नारायण कुचे इथून निवडून आले। यानंतर शिवसेनेतून बॅकफुटला फेकली गेली। सध्याही कुचेच इथले विद्यमान आमदार आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक माजी आमदार संतोष सांबरे हे शिवसेना ठाकरे गटात, तर बबलू चौधरी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत। लोकसभा निवडणुकीतही सारी ताकद लावूनही बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात निकाल हा महायुतीच्याच म्हणजेच नारायण कुचे यांच्या विरोधात गेला। त्यामुळं कुचे हे कमळावर स्वार होत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी मशालीच्या उजेडात बदनापूर उजळण्याची शक्यता सध्या तरी दाट दिसते। बदनापूर अंबडमध्ये विधानसभेला नेमकं काय घडेल? नारायण कुचे हॅट्रिक आरामात मारतील की त्यांना क्लीन बोल्ड करत बबलू चौधरी किंवा संतोष सांबरे यापैकी एक जण आमदारकीवर ठाण मांडून बसेल? याच बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची ग्राउंड रियालिटी पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमधून। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। प्रस्थापितांच्या विरोधात निकाल देण्याची परंपरा म्हणून तशी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची आगळी वेगळी ओळख। 1990 पासून इथून कुठल्याच एका फिक्स चेहऱ्याला किंवा पक्षाला जनतेनं निवडून दिलं नाहीये। इथला आमदारकीचा चेहरा आणि त्याचा पक्ष हा नेहमीच फिरताच राहिलाय। अशातच उजाडली 1990 ची विधानसभा निवडणूक। 1990 ते 1999 अशा सलग 3 टर्म इथून शिवसेनेच्या नारायण चव्हाण यांनी निवडून येण्याचा रेकॉर्ड केला। 2004लाही त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त होते, मात्र शिवसेनेने उमेदवारीचा चेहरा बदलला आणि भानुदास घुगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। 2004ला झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अरविंद चव्हाण यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून घेत इथून घड्याळाची टिकटिक सुरू केली। मात्र 2009ला मतदारसंघाची नव्याने पुनर्रचना झाली। जालना, भोकरदन, जाफराबाद, अंबड अशा 4 तालुक्यातील गावांचा मिळून नवा बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघ तयार झाला आणि विशेष म्हणजे तो अनुसूचित जातींसाठी राखीव झाला। या नव्या कोऱ्या मतदारसंघाची निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना आसमान दाखवत शिवसेनेचे संतोष सांबरे इथून पुन्हा आमदार झाले। बदनापूर मतदारसंघ शिवसेनेचाच हे जणू ठासूनच या निकालातून स्पष्ट झालं। या मधल्या काळात शिवसेना मतदारसंघातील गावागावात रुजली, मोठी झाली, तळागाळात जाऊन पोचली। पण 2014ला राजकारणाचे सगळे डायनामिक्स बदलून गेले। भाजपच्या बाजूने वार होतं, अशातच युती आणि आघाडी या निवडणुकीत स्वतंत्र लढली। तेव्हा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपच्या नारायण कुचे यांनी आमदारकीचं मैदान मारलं। राष्ट्रवादीचे बबलू चौधरी दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर तत्कालीन शिवसेनेचे आमदार संतोष सांबरे हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले। 2019लाही याच निकालाचा रिपीट टेलिकास्ट झाला। कॅबिनेट मंत्रीपद, राज्यमंत्रीपद आणि रावसाहेब दानवेंचा मोठा फोर्स नारायण कुचे यांच्या पाठीशी असल्यामुळं 2019लाही राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांच्या विरोधात नारायण कुचे निवडून आले। तेव्हा कुचे यांचं लीड होतं 18,612 इतकं। आता सद्यस्थितीत नारायण कुचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत। बबलू चौधरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणं पसंत केले, तर संतोष सांबरे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रती असणारी निष्ठा कायम ठेवत शिवसेनेची मशाल हातात घेतले। आता या सगळ्यात बदनापूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला काँग्रेसला 13,742 इतकं लीड मिळाले। आता हा आकडा स्पष्ट सांगतोय की नारायण कुचे यांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे। पण खरा संघर्ष हा निवडणुकीआधी तिकीट वाटपाच्या वेळेस होणार आहे। तब्बल 3 टर्म निवडणूक लढून यश पदरात जरी पडलं नसलं तरी बबलू चौधरी यंदाही तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। तर दुसऱ्या बाजूला ही मूळ जागा शिवसेनेची असल्यामुळं संतोष सांबरेंसह उद्धव ठाकरेंनी इथून तगड्या प्रचाराला सुरुवात केली। त्यामुळं जागा कोणाला सुटणार, बंड होण्याचे काही चान्सेस आहेत का, मनोज जरांगे फॅक्टर मतदारसंघात कसा वर्कआउट करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जितकी लवकर क्लिअर होतील तितकं मतदारसंघाच्या संभाव्य आमदाराबाबत आपल्याला भाष्य करता येऊ शकतं। विकास कामनिधींचा आपण पुरेपूर फायदा मतदारसंघातील जनतेसाठी केला असल्याचं आमदार साहेब कुचे हे अगदी स्पष्टपणे सांगतायत। अनेक योजना राबवण्यापासून ते पायाभूत सुविधांची संत गतीने का होईना पण कामं चालू असल्याचं मत स्थानिक पत्रकारांकडून समजतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपची पकड मजबूत असल्यानं आणि लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीला दुसरे मुद्दे महत्त्वाचे ठरत असल्यानं इथून संतोष सांबरे यांना प्रचारात आणखीन आक्रमकपणा आणावा लागणार आहे।
एवढंच नाही तर विद्यमान आमदारांना डॅमेज करण्याचं कौशल्यही सामरेंना अंगात भिनवता आलं पाहिजे, तरच बदनापूर मतदारसंघात मशालीच्या उजेडाची वाट आपल्याला पाहायला मिळेल. रहदारी, ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली चाळण, पाण्याचा ज्वलंत प्रश्न, आसमानी आणि सुलतानी संकट यात पिळून गेलेला आणि प्रशासनाचे उंबरटे झिजून त्रस्त झालेला शेतकरी याला तोंड विद्यमान आमदारांना आणि त्याची दखल इच्छुक उमेदवारांना निवडणूक प्रचारात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातून यंदा आमदार कोण होतंय? भाजपकडून नारायण कुचे, महाविकास आघाडी शरद पवार गटाकडून बबलू चौधरी, ठाकरे गटाकडून संतोष सांबरे की डॉक्टर संजय पगारे यांच्यात आमदारकीचा गुलाल कोणाला लागतोय? शिवसेना आपला पारंपरिक बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी बळ लावणार का, की लोकसभेच्या निकालाला रिवर्स फिरवत नारायण कुचेच आमदारकीची हॅट्रिक साधणार? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.